महाशिवरात्रीनिमित्त मुक्तसैनिक वसाहत परिसरातील सद्गुरू रेवण सिद्धनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बापू महाराज वायंगणकर यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी भविष्यातील संकटाबाबत अत्यंत गंभीर भाकणूक वर्तवली. आगामी काळात मानवजातीला कोरोनापेक्षाही भयंकर महामारीला सामोरं जावं लागेल. पाण्यातून होणाऱ्या महामारीमुळं जगाची 30 ते 40% लोकसंख्या कमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. लोकांनी संकटातून बाहेर पडण्यासाठी शेती आणि सत्संगाचा मार्ग आत्मसात करण्याचा सल्ला दिला. प्रचंड गतीनं वाढत असलेला सोशल मीडियाचा वापर भविष्यात केव्हाही ठप्प होऊ शकतो. यामुळं बँकिंग क्षेत्रापासून ते विमान प्रवासापर्यंतचे सर्व ऑनलाईन व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी आत्तापासूनच आपल्या गरजा मर्यादित ठेवून ग्रामीण जीवन पद्धतीचा स्वीकार करावा. सर्व संकटातून बाहेर पडण्यासाठी मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारी भारतीय परंपराच भारताला जगद्गुरू बनवेल, असंही बापू महाराज वायंगणकर यांनी सांगितलं.